ज्या वेळेस शंभूराजांना औरंगजेबासमोर उभं केलं, त्यांचं संपूर्ण अंग हे रक्ताने माखलेलं होतं. मुसलमानांनी त्यांच्यावर अनन्वित इजा केलेल्या होत्या, पण संगमेश्वराला जो लढा शंभू छत्रपतींनी दिलाय आणि कवी कलश सुद्धा त्यांची तुलना हनुमानासोबत करतायत की ज्या हनुमानाने अशोक वाटिकामध्ये राक्षसांची मस्तक ठेचली होती, त्यांना ठार मारलं होतं, अशा हनुमानाला बंदिस्त करून शेंदूर फासलेल्या हनुमंताला, रक्ताळलेल्या हनुमंताला रावणासमोर उभं केलंय. इथं कवी कलश तेच म्हणताय, या वनरूपी रावणासमोर म्हणजेच राक्षसरूपी असलेल्या औरंग्यासमोर शंभू छत्रपतींना उभं केलंय. या वन रावण की सभा शंभू वंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूप खेल्यो रणरंग. जय शंभूराजे, जय शिवराय, जय श्रीराम. संभाजी सिंहासम गेले, संभाजी